तुरंग सैन अंग में उमंग धारी सरज या शिवाजी जंग जीतन चलत है। साजीचे तुरंग सैन अंग में उमंग धारी सरज या शिवाजी जंग जीतन चलत है। भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैवरन के रलत है। आयल बैल खायल बैल खलक में गैल गैल गजन की ठैले पर सैलव सुलत है। आरा सुतरन तुरी धार में लगत जिमी धारा पर पारा पारा वारयो हलत है वारयो हलत है। देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आज जयंती साजरी करत आहोत। तर म्हणजे 10 मिनिटांमध्येच बोलायला सांगितलंय। 10 मिनिटांमध्ये काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे महाराजांच्या बद्दल 1, 2, 3 तास किती बोलू शकतो एवढा त्यांचा अभ्यास आहे। महाराजांचं थोरग विज्ञान, महाराजांच्या लढाया, महाराजांची आग्रा भेट, प्रत्येक लढाईबद्दल महाराजांचे विचार, या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे। पण एक वेगळा विषय या ठिकाणी मांडतो थोडक्यात। आपल्याला माहित नाही कदाचित असा विषय, अशा काही गोष्टी तुम्हाला सांगतोय ज्या शिवकाळामध्ये लिहिल्या गेल्या, त्याला छंद असं म्हणतात। त्या छंद मी तुम्हाला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज हयात असताना एक उत्तरेमधल्या तिकमापूर नावाच्या गावामध्ये एक कवी महाराष्ट्रामध्ये रायगडवरती आला होता। त्या कवीनं महाराजांच्या वरती तो महाराजांचं कार्य पाहून इम्प्रेस झाला होता, प्रभावित झाला होता। एका बाजूला बादशाह होता औरंगजेब आणि एका बाजूला शिवशाही होती। मग औरंगजेबाचं राज्य कशा प्रकारचं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कशा प्रकारचं होतं हे त्यानं ऐकलं होतं। त्यानं औरंगजेबाचं राज्यकारभार जवळून पाहत होता। मुलक्यांचे मिनार बनवणारा औरंगजेब बादशाह, लोकांच्या वरती अन्याय अत्याचार करणारा औरंगजेब बादशाह, स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकून त्याला मारणारा औरंगजेब बादशाह, स्वतःच्या सख्या भावाला मारणारा औरंगजेब बादशाह आणि रयतेला त्रास देणारा औरंगजेब बादशाह, या औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये हा कवी गेला। त्या कवीचं नाव होतं कवी भूषण। या कवीनं त्या काळामध्ये छंद लिहिले होते। ते छंद व्रज भाषेमध्ये होते। व्रज भाषा म्हणजे श्रीकृष्णाच्या काळामधली भाषा। त्या व्रज भाषेमधनं त्यानं औरंगजेबावरती छंद लिहिला होता। त्या छंदामध्ये तो औरंगजेबाला कानपिचक्या देतोय। तो म्हणतोय, किबले की ठोर बाप बादशाह शाहजहान वाको कैद कियो मानो मक्की आग लाई है। बड़े भाई दारा वाको पकड़ी के मारी डायरो मेहर रही नाही मायो जायो सगा भाई है। बंधु तो मुराद कीमते ठगाई लियो भूषण सबकी सुने सुनो न औरंगजेब ऐसी अनिति करी बादशाही पाई है। याचा अर्थ असा आहे, तू स्वतःच्या बापाला तुरुंगामध्ये टाकलं म्हणजे पवित्र अशा मक्केला आग लावण्यासारखं काम तू केलेलं आहे। तू स्वतःच्या भावाला मारलं, स्वतःच्या 2 भावाला मारलं। अशा प्रकारची अनितीनं वागून तू या बादशाहीचा तू बादशाह बनलेला आहे, बादशाह बनलेला आहे, असा हा कवी भूषण त्या ठिकाणी त्या औरंगजेबाला म्हणतोय। आणि असं म्हटल्यानंतर त्याला पकडण्याचा आदेश आला। तो तिथून पळून गेला आणि पळून तो थेट स्वराज्यामध्ये आला। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याला ऐकलं होतं, महाराजांची थोरवी त्याला ऐकली होती। महाराजांचे पराक्रम त्या काळामध्ये पूर्ण भारतामध्ये पोहोचले होते। तो रायगडावरती आला। रायगडावरती असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये तो गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा पाहिलं आणि त्यानं एक छंद त्या ठिकाणी म्हटला। तो छंद आपल्या सर्वांना माहीत असेल कदाचित। त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय, शिवाजी महाराजांचं जो गुणगान गातोय। तो त्यामध्ये म्हणतोय, इंद्रजिमी जंब पर बाळाव स्तंभ पर रावण दंभ पर रघुकुल राज, पौनवारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस्र दाह पर राम तुझे राज है। दावा मृग दुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जय जय मृग राज है। तेजतम अंश पर कान्हाजिनी कंस पर जो म्लेंच वंश तब शेर शिवराज है, शेर शिवराज है। याचा अर्थ असा आहे, पृथ्वीवरती कितीही अंधार पडला तरी तो अंधार नष्ट करण्याची ताकद ज्याप्रमाणे सूर्याच्या एका प्रकाशामध्ये असते,
ज्याप्रमाणे रामानं रावणाला मारलं, कृष्णानं कंसाला मारलं, त्याप्रमाणे या पापशाहीचा नष्ट करण्याची ताकद फक्त राजे तुमच्यामध्ये आहे, असं हा कविभूषण त्या छंदामध्ये म्हणतोय. राजाने छंद ऐकला, राजाला फार आनंद झाला. राजा त्याला परत म्हणतायत आणखीन याचा छंद ऐकला. तर आणखीन याचा छंद ऐकून दाखवला. असं जवळजवळ 21 वेळा झालं. 21 वेळा त्या भूषणनं छत्रपतींना तो छंद ऐकून दाखवला आणि तो मला बास आता मी दमलोय असं म्हटल्यानंतर राजे म्हणतात की तू जितक्या वेळा छंद म्हटला असता तितक्या वेळा मी तुला तितक्या हत्ती दिले असते. आता मी तुला 21 हत्ती देतोय आणि तुला पाहिजे तेवढ्या मोहरा मी या ठिकाणी देतोय. राजांचं हे मोठेपण पाहून तो फार खुश झाला आणि त्या ठिकाणी त्यानं राजावरती आणखीन एक छंद केला. त्यामध्ये तो म्हणतोय, तर राजांचं कौतुक करतोय. एक कहे कल्पद्रुम है कि पूरत की सबकी चित चाहे, एक कहे अवतार मनोज की यो तन में अति सुंदरता है, भूषण एक कहे मही इंद्र राज विराजत बाड महा है, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है. म्हणजे तो शिवाजी महाराजांना कल्पतरू म्हणतोय. मनामधल्या ज्या इच्छा आहेत ना, तो इच्छा पूर्ण करणारा तो कल्पतरू आहे असं तो म्हणतोय. एकीकडे तो शिवाजी महाराजांना मरणाचा पुतळा म्हणतोय, तर आणखीन तो म्हणतोय, कोण तर म्हणतोय की हा एक नरसिंहाचा अवतार आहे, तर दुसरा म्हणतोय की हा नरसिंहाचा अवतार नसून हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खुद्द नरसिंह आहे. असल्या छंदाच्या माध्यमातून तो कविभूषण शिवाजी महाराजांचं कौतुक करतो. त्या ठिकाणी आणखीन तो म्हणतोय की व्यापारी जहाज के ना राजा भारी ध्वज के, भिकारी कीजिए हमें महाराज शिवराज के. हे देवा, जर पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा देणार असशील ना, तर मला तू कुठल्याही राज्याचा व्यापारी करू नको, कुठल्याही राज्याचा राजा करू नकोस, कुठल्याही जहाजाचा मला व्यापारी करू नको. जर करणार असशील तर तू मला फक्त एवढंच कर, तू मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामधला एक याचक कर, म्हणजे भिकारी कर. कारण हा जो राजा आहे, हा राजा देताना मन भरभरून देतो, दान भरभरून देतो. चांदीची अपेक्षा ठेवून गेलो तर हा सोनं देतो, उंजळीची अपेक्षा घेऊन गेलं तर हा झोळी भरून देतो, घोड्याची अपेक्षा ठेवून गेलं तर हा हत्ती देतो. एवढ्या मोठ्या मनाचा हा राजा आहे असं या ठिकाणी हा कविभूषण त्याच्या छंदाच्या माध्यमातून म्हणतोय. औरंगजेब बादशाहच्या त्याची तो शिवाजी महाराजांची तुलना करतो. तो म्हणतोय, चक्रवर्ती चक्का चतुरांगिनी चारियो चापी लय दिशी चक्का, भूपतरीन दुरेतनी भूषण एक अनेकन वारती नक्का, औरंग साहेब साहिबो नंद लैरो शिवशाहे बजाय के टंका, सिंह की सिंह चपेट सहे गजराज का धक्का. तो त्या ठिकाणी म्हणतोय की हा चक्रवर्ती चक्का म्हणजे हा औरंगजेब बादशाह की ज्याचं राज्य चक्रवर्ती चारी बाजूला पसरलेलं आहे. आणि हा औरंगजेब बादशाह याच्या फौजेमुळे, याच्या सैन्यामुळं हा ज्या ठिकाणी जाईल या औरंगजेब बादशाहचा विजय होतो. परंतु या औरंगजेब बादशाहच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही ही नगाडे वाजवून डंके वाजवून लढली. ज्याप्रमाणे सिंहाची चापट सहन करण्याची ताकद फक्त सिंहामध्ये असते, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हत्तीचा धक्का सहन करण्याची ताकद फक्त हत्तीमध्ये असते, त्याचप्रमाणे या औरंगजेबाच्या या मुघलशाहीची धक्का सहन करण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे असं या ठिकाणी हा म्हणतोय. आपण सर्वांनी आणखीन एक छंद ऐकला असेल कदाचित, देवले गिरावते फिरावते निशालाली ऐसे डुबे राव राणे मारो गए लपकी. म्हणजे या मुघल बादशाहांनी काय केलं, आपली देवळं सगळी फाडून टाकली. देवले गिरावते फिरावते निशाण आली, आपले भगवे निशाण खाली पडले आणि त्या ठिकाणी हिरवे निशाण आले. देवले गिरावते फिरावते निशाण आले ऐसे डुबे राव राणे मारो गए लपकी. हे सगळे त्या काळामध्ये राजे जे काय होते ते लपून बसते. गौरा गणपती आप औरंगको ते किताब ऐसे गए मावगाने मारो गए डुबकी. म्हणजे औरंगजेबाचा प्रताप पाहून गौरा गणपती सुद्धा कुठेतरी लपून बसते. आणि मग त्यावेळेस या ठिकाणी हा कविभूषण त्या ठिकाणी म्हणतोय, काशीओ की कला गई मथुरा मशीद होई, आता शिवराय न होते तर सुनत होत सबकी. म्हणजे एवढ्या सगळ्या देव सुद्धा लपून बसले, त्या काळामधले सगळे राजे रजवाडे लपून बसले. आणि मग शिवाजी महाराजांच्या मुळे काय झालं तर काशीओची कला गेली असती, मथुरा मस्जिद झाली असती. जर शिवाजी जर नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती, सगळे जण मुसलमान झाले असते असं या ठिकाणी हा कविभूषण त्याच्या छंदामधनं म्हणतो. शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन करत असताना कविभूषण एका छंदामधनं काय म्हणतोय बघा, साजी चतुरंग सैन अंग में उमंग धारी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. साजी चतुरंग सैन अंग में उमंग धारी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैवरन के रलत है.
आयल बैल खायल बैल खाल कने गैल गैल गजल की ठेले पर सैलव चलत है आरा सुतरन तुरी धार में लगत जिमी धारा पर पारा पारा वारयो हलत है वारयो हलत है. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य ज्यावेळेस चालतं त्यावेळेस त्या सैन्याच्या टाचांमुळं किंवा घोड्यांच्या टाचांमुळं धुळीमधनं निघणारे लोट आहेत ते आसमानाला भिडत आहेत. हत्ती एखाद्या नदीप्रमाणे त्या ठिकाणी चालत आहेत असं या ठिकाणी म्हणतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी महाराजांचा विजय आहे असं या ठिकाणी हा कविभूषण या ठिकाणी म्हणतोय. आणखीन एका छंदामध्ये हा कविभूषण काय म्हणतोय बघा. त्यानं औरंगजेबाच्या ज्या काही बायका होत्या सरदारांच्या ज्या काही बायका होत्या त्याच्यासाठी एक छंद दिलाय. ऊंचे घोर मंदिर के अंदर रहन वारी ऊंचे घोर मंदिर के अंदर राहती है. म्हणजे औरंगजेबाच्या सरदारांच्या बायका या उच्चे घोर मंदिर म्हणजे मोठ्या मोठ्या राजवाड्यामध्ये राहणाऱ्या बायका या उच्चे घोर मंदिर के अंदर राहती म्हणजे आता त्यांना जंगलामधनं पळावं लागत आहे. ऊंचे घोर मंदिर के अंदर रहन वारी ऊंचे घोर मंदिर के अंदर राहती है. कंदमुलं भोगो करे 3 बेर खाती ते 3 बेर खाती है. म्हणजे ज्या 3 टायमाला पंचपक्वान खायच्या त्यांना आता 3 वेळा बोरं खाऊन दिवस काढावं लागत आहे. ऊंचे घोर मंदिर के अंदर रहने वाली ऊंचे घोर मंदिर के अंदर रहती है. कंदमुलं भोगो करे 3 बेर खाती ते 3 बेर खाती है. भूषण शिथिलांग भूषण डिलाते विजन डुलाती है. भूषण सबकी सुने सुनो औरंगजेब ऐसी रीती करी पातशाही पाहिजे. म्हणजे या बायकांची अवस्था किंवा सर्वांच्या घरामधल्या स्त्रियांची अवस्था अतिशय वाईट अशी झालेली आहे. फक्त ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे झालेली आहे असं या ठिकाणी म्हणतो. आणखीन एक छंद फार सुंदर लिहिलाय. पार्वती शंकरला काय म्हणते बघ. प्रेतिनी पिसाचर निसाचर हूँ मिली मिली आपस में गावत बलाई है. भैरभूत प्रेत बरी भूतर भयंकर से जुत्त जोगिनी जमाती चोरी आई है. किलक तय कुतूहल करती काली टिम टिम डमरू दिगंबर बजाई है. शिव पूछे शिवा से समाज जो कहा चली काहू पे शिवा नरेश भूपटी चढाई है. याचा अर्थ असा आहे की प्रेत पिशाच भूत खेत हे सगळे शंकराचे भक्त असतात. हे सगळे जण आनंद व्यक्त करत आहेत. आनंदाला नाचत आहेत. काली सुद्धा किलकिल करत आहे कारण त्याला आनंद होतोय. आणि मग या ठिकाणी पार्वती शंकराला म्हणते की तुमचा भक्त छत्रपती शिवाजी महाराजांची वक्रदृष्टी आज कुणावरती पडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध खेळणार म्हणजे या ठिकाणी महाराजांचा विजय होणार आणि प्रेतांचे खस पडणार आणि तुमच्या त्या भक्तगणांना या ठिकाणी प्रेतांवरती ताव मारायची संधी मिळणार असं या ठिकाणी ती पार्वती शंकरला या छंदाच्या माध्यमातून म्हणते असं कविभूषण त्या ठिकाणी सांगतोय. म्हणजे अशा अनेक छंदांच्या माध्यमातून या उत्तरेमध्ये आलेल्या कवीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी केलेला आहे. एवढंच बोलतो या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.